माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 5 ते 8 मराठी भावार्थ अभिवाचन करत आहे. मराठी भावार्थ अभिवाचन करत आहे. अध्याय 5 मराठी भावार्थ. कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपळराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातील 2च जगले. त्यातला एक आंधळा, दुसरा पांगळा होता. आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तेथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला. दत्ताने त्यावेळी सुमतीला माते, जननी असे म्हटले व इष्टकामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले. सुमती म्हणाली, तुम्हीच पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा. तथास्तु तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या. त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल. नंतर भिक्षुक तेथेच अदृश्य झाला. सुमतीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकांना अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला. तो म्हणाला, पतिव्रते, हे तू चांगले केलेस, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे. तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले. पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवले. काय नाव ठेवले? श्रीपाद. कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता. पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलाची मुंज केली. श्रीपाद पुढे वेदपठण शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला. आचार धर्म, व्यावहारिक धर्म, प्रायचित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला. ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व तो पुढे मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे म्हणत. वेदांतातील भाषांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे. श्रीपाद 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला, तुम्ही माझा विवाह करण्याचा भेद करता, पण मी माझा विचार करून ठेवला आहे. वैराग्य हीच माझी पत्नी, वैराग्य हीच माझी पत्नी, तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा. ती वैराग्यश्री आणलीत तर मी विवाह करीन. मी तापसी आहे, ब्रह्मचारी आहे. योगस्त्री वाचून अन्य स्त्रिया मला नकोत. हे माझे बोलणे निर्धाराचे. असे समजा, माझे नावच श्री वल्लभ आहे. तेव्हा त्रिमूर्ती दत्ताच्या ह्या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्री वल्लभ असे झाले. काय नाव झाले? श्रीपाद श्री वल्लभ. त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीपादाला म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणे सांभाळशील, आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते. तुझे वडील, बंधू, एक पांगळा व दुसरा आंधळा, त्याचे पोषण आता कोण करील? आमचे रक्षण कोण करील? आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडाकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तो काय, त्याचे वैराग्य वैगुण्य नाहीसे झाले. पांगळ्याला पाय, आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली. किती विशेष बरं. महात्म्याच्या दृष्टी पाहताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तत्क्षणी त्यांना वेद, शास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले. दोघे जण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्याच्या पाया पडले. अंशात अखंड संपत्ती, सुख, विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बद्रिकाश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले. आता बघूया 5व्या अध्यायातील मराठी भावार्थ. 5वा अध्याय आपण बघितला, आता आपण 6व्या अध्यायातील भावार्थ बघूया.
पुलस्त्य या ब्राह्मणाची पत्नी कैकेयी ही मोठी ईश्वरभक्त होती. ती नित्यनेमाने शिवलिंगाचे पूजन करीत असे. त्याशिवाय ती अन्नग्रहण करीत नसे. एकही दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्यास सापडेना. शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली. त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तेथे आला. आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले, तू कोणाची पूजा करतेस, कशासाठी करतेस? तेव्हा कैकेयी म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते. तेव्हा रावण म्हणाला, मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृतिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस? मी तुला कैलास पर्वतच आणून देतो. रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली, मी कैलासास शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो. असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताजवळ आला. आपल्या 20 हाताचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला. शेवटी आपला 10 शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. कैलासावरील देवगण भयभीत झाले. पार्वती भिवून शंकराजवळ आली. कैलासाला काय झाले, असे हादरे का बसतात, असे विचारू लागले. तेव्हा शंकर तिला म्हणाले, तू चिंता करू नकोस. रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करीत आहे. हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे, असे तिने शंकराला विनवले. उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला. त्यामुळे रावणाची 10 मस्तके 20 हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले. त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला. आपल्याला ह्या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला. रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली. तेव्हा रावण शंकराला म्हणाला, कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो. कारण शंकराची नित्यपूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत होय. तेव्हा शंकर म्हणाला, जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास? मी तुला माझे आत्मलिंग देतो. तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग. हे लिंग म्हणजे माझा प्राण होय. ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही. याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील. परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस. तुझ्या नगरी नेल्यानंतर 3 वर्ष तू याची पूजा कर, म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल. असा हा प्रकार देवर्षी नारदाला कळला. तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेला. नारद इंद्राला म्हणाला, शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे. लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले, त्यामुळे तो आता अमर होणार. हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला, नारदा, आता यावर काय उपाय करायचा? तू तो लवकर सुचव. तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारायणासह ब्रह्मदेवाकडे गेले व झाला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला, आपण लवकर वैकुंठला जाऊन विष्णूला भेटूया. तोच यावर निश्चितपणे काही उपाय सांगू शकेल. तेथे नारायणाची भेट झाली. तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला. देव कार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला त्याच्या घरी गेला. भेटायला कैलासाला गेला आणि शंकराला म्हणाला, आपण काय केलं? रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिलेत. त्यामुळे सर्व देवपणा संध्या वेळेवर करायची सवय. त्यांच्या घरी गेला. नक्कीच तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करील. विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाले, रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय. तेव्हा तू पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर. मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो. त्याने गणेशाला बोलावून सांगितले, रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो. सर्व देव तुला वंदन करतात. त्याने शंकराला फसवून अतिशय महत्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे. तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा. शंकराने त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे. वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला संध्या करण्यासाठी ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल. तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे. रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल. ते तू जमिनीवर भूमीवर ठेव. गणेश बटूच्या वेशात तेथे आला, पण एका बाजूला समिधा तोडीत असल्याचे भासवून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. रावणाला पाहून गणेश घाबरला, तेथून पळून जाऊ लागला. तेव्हा रावणाने त्याला अभय दिले. रावण त्याच्याजवळ गेला. त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत
लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले. गणेशाने त्याची विनंती मान्य केली, परंतु मी लहान आहे तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही. माझे हात दुखायला लागतील. तेव्हा मी तुला 3 वेळा हाक मारेन. तरी तू आता आलास नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवीन, असे म्हणाला. रावण अर्धेत येत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली, परंतु रावण ध्यान करीत होता. त्यामुळे ते 3 वेळा हाका मारल्या तरी आला नाही. शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले. हे समजताच रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली. मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश तेथून निघून गेला. रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला. ते उचलले गेले नाही, म्हणून गोकर्णासारखे लांब असे महाबली रावणाचा उपाय चालेना, म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात. पुढे ते गोकुळ नक्षत्र म्हणून प्रख्यात झाले. अध्याय 7 मराठी भावार्थ. मित्रासह इक्ष्वाकू वंशातला राजा अरण्याचिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूपी मायावी शक्ती धारण केली व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला. पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्याकडून नरमास शिजवून भोजनास वाढले. हे वशिष्ठ मुनींच्या लक्षात आले. त्यांनी राजाला दोषी ठरवून 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी दमयंतीने त्याचे निवारण केले. तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले. वशिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला. पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले, म्हणून त्याला कल्माशपद असे नाव पडले. राजा अरण्यात नरमास व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला ब्रह्मराक्षसाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही. ब्राह्मणाला मारून खाल्ले म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला. तू जेव्हा 12 वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला दमयंतीजवळ भोग भोगता येणार नाही. असे करशील तर तू मरण पावशील, असे म्हणून तिने पतीच्या अस्थिंसह स्वतःला जाळून घेतले. कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार दमयंतीला सांगितला. आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्याच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रतवैकल्य केली, दाणे दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो एकदा मिथिला नगरीबाहेर एका वृक्षाखाली खिन्नमनाने विचार करीत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली. त्यांनी राजाची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनात जाण्यास सांगितले. राजाने यांची कोणास प्रचिती आली आहे का, असे ऋषींना विचारले. तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली. चला आपण ती कथा ऐकूया. एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तेथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत जाताना दिसले. ती वृद्ध आंधळी व कुष्ठरोगी होती. ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते. तेवढ्यात तेथे 4 शोधूत तिला दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा गौतमाने अशा पापिनी स्त्रीला तुम्ही शिलोकी कसे काय नेता, असे विचारले. त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली. ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती फार सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला. दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला व कालवंश झाला. पुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला. तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला. मग ती उघडपणे दुराचार करू लागली. पुढे तिने एका वाणेशी विवाह केला. ती नेहमी मद्यपान सेवन करीत असे. एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू कापले. काय, दारूच्या नशेमध्ये बकरा समजून वासरू मारले. वासराचे मुंडके शिंकाळ्यात ठेवून मांस शिजवले. आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले. संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली. तिला खूप पश्चाताप झाला.
पश्चाताप झाला ही फार महत्वाची गोष्ट. तिने भगवान शंकराची प्रार्थना करून माफी मागितली. झालेला असा प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शीर, हाडे, कातडी जमिनीत पुरून टाकले व वाघाने वासरू नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागली. पुढे कालांतराने तिला मरण आले. ती नरकात गेली. तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला. पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्मांत झाली. पुढे तिचे आईवडील मरण पावले. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली. एका यात्रेकरूने तिच्या पाहतावर काही बिल्वपत्र ठेवली. त्याचा वास घेतल्यावर तिला समजलं की ही खाण्याची वस्तू नाही, म्हणून ती बिल्वपत्रे फेकून दिली. ती नेमकी शिवलिंगावर पडली. रात्रभर जागरण झाले. भिक्षाही मिळाली नाही, म्हणून तिला उपवासही घडला. अजानतेपणे तिच्याकडून हे पुण्यकर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली. तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले. गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णास जायचे ठरवले. गोकर्णास गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला. अध्याय 8 मराठी भावार्थ. कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील पती सेवेत तत्पर होती. परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मताच मरण पावत असत. तिने अनेक व्रतवैकल्ये केली. त्यामुळे पुढे दैवयोगाने एक पुत्र झाला, परंतु तो मंदबुद्धीचा होता. सर्व उपाय करून झाले, पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलांबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे. तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वरी इच्छेपुढे कुणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसन झाले. त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली. दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतात, तेव्हा मी अरण्यात निघून जातो. मुलांचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले. ती आपल्या मुलांचं आपला देह गंगा अर्पण करण्यासाठी निघाली. गंगा तीरी गेली असता तिला श्रीपाद यांती गंगेत स्नान करताना दिसले. तिकडे मुलांचं जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली. आपण गंगेत प्राणार्पण करीत आहो असे सांगितले. तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहे, तरी आपण आम्हाला तारावे असे तिने श्रीपाद यंतींना विनंती केली. तेव्हा श्रीपाद यंतींनी तिचे सांत्वन केले. त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले. या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली. राजा चंद्रसेन त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा तो गुण असलेला चिंतामणी होता. राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता. तेथील पूजा पाहून काही गवळ्यांच्या मुलांनी दगड मांडून भक्तिभावाने शिवपूजा आरंभली. सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला. रात्र होताच त्या मुलांची माता तेथे आली. सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली. मुलगा रडू लागला. त्यातच दुःख वेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मुलाला दर्शन दिले. एक रत्नजडित देवालय तेथे निर्माण केले. त्याला वरदान दिले. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली. तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला, कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडली होती. श्रीपाद यतींनी ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले. अंबिका श्रीपाद यंतींना म्हणाली, माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समयी पूजा करीत असा निश्चय केला.
त्याचप्रमाणे तिने केले. तिची पूजा सफल झाली. तिचा पुत्र महाज्ञानी वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या पती पत्नीवर गुरुकृपा झाली. या ठिकाणी 5 ते 8 अध्यायाचे आपण मराठी भावार्थ कथन केले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. पुढील भागात बघूया.